ट्विट केलं तुम्ही, काय ट्विटचा अर्थ काढायचा? असं आहे की गडचिरोलीचे आमदार माजी मंत्री बाबा आत्राम यांनी काहीतरी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारच्या खासदारांच्या बाबतीत की आता हे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचे खासदार इकडे जाणार तिकडे जाणारशी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं. मला बाबा आत्राम यांना हेच सांगायचं आहे, हो बाबा, तुम्ही स्वतःची पोरगी सांभाळू शकला नाही. तुमची पोरगी आमच्या राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हावर तुमच्या विरोधात लढली, बापाच्या विरोधात लढली. तुम्ही आपली पोरगी सांभाळू शकला नाही आणि तुम्ही अशा मोठ्या मोठ्या गप्पा करतात घर बसल्या. काहीतरी ताडतम्य ठेवा. तुम्ही अनेक वर्षापासून राजकारणात आहे, अनेकदा आमदार झालेत, अनेकदा मंत्री झालेत. त्याच्यामुळे बोलताना बाबा आत्रामनी थोडं ताडतम्य ठेवावं, एवढंच मला त्यांना सांगायचं. गांभीर्याने घेतं का त्यांच्या वक्तव्याला कोणी पक्षामध्ये? सुनेत्रा पवार काल दिल्लीत अमित शहा यांना भेटली. जय पवार त्यांच्या सोबत होता, पार्थ पवार सोबत होता. त्यानंतर ही चर्चा सुरू झाली की महाराष्ट्रात दुसरं एक ऑपरेशन राबवलं जाणार आणि शरद पवार गटाचे जे खासदार आहेत ते सुटणार. सुनेत्रा पवार अमित शहा यांची भेट कशी बघता? ठीक आहे, सुनेत्रा वहिनींनी काही राजकीय कामासाठी किंवा तुमच्या महाराष्ट्राच्या काही प्रश्नासाठी दिल्लीला जाऊन अमित शहा साहेबांची भेट घेतली असेल. त्याच्यामुळे राज्याचे काही प्रश्न त्यांना तिथे चर्चा त्यांना करायची असेल. पण अशा पद्धतीचं कुठेही चर्चा नाही. आमचे खासदार कुठेही जायचा प्रश्न नाही. त्याच्यामुळे काहीतरी नवीन वावड्या जशा मधल्या काळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येणार अशा पद्धतीच्या वावड्या उठवल्या होत्या. काही त्याच्यामध्ये सत्यता नव्हती. कुठेही चर्चा नाही, कुठेही काँग्रेसकडनं प्रस्ताव नाही. त्याच्यामुळे जे सध्याचे जे ज्वलंत प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या कृषी मालाला भाव नाही, शेतकऱ्यांना खत उपलब्ध होत नाही. आमच्या विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात संत्रा मोसंबीचे झाड आहेत, ते मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, पण राज्य शासन सर्वे करायला तयार नाही. डिझेल, पेट्रोल, गॅस अशा ज्या अनेक समस्या आहेत त्या कशा पद्धतीने बाजूला पडतील आणि काहीतरी नवीन गोष्टी कशा चालू करता येईल यासाठी हे आमच्या विरोधी पक्षाचं धोरण आहे असं मला दिसतं. 4 दिवसापूर्वीपर्यंत संजय राऊत आणि ठाकरे गटाचे सगळे नेते म्हणत होते की आमचा एकही खासदार फुटणार नाही, निष्ठावंत आहे. परंतु शेवटी काल ऑपरेशन टायगर फत्ते झालेलं आहे. कसं बघता याच्याकडे? ठीक आहे, त्यांना संजय राऊत साहेबांना आणि उद्धवजी ठाकरे यांना त्यावेळेस खात्री असेल आपल्या खासदारांवर की आपले खासदार कुठेही जाणार नाही. पण आता काय झालं, कशा पद्धतीचे व्यवहार झाले सगळ्यांना कल्पना आहे. त्याच्यामुळे त्यांचे आता खासदार फुटले. ठीक आहे, सगळ्या वस्तुस्थिती सगळ्यांना माहीत आहे. पण उद्धवजींना आपल्या खासदारावर भरोसा होता, कारण की उद्धवजीच्या नावावर हे सगळे खासदार निवडून आले होते, त्यांच्या पक्षचिन्हावर निवडून आले होते. पण आमच्या खासदाराच्या बाबतीत कुठेही काही अशी हे प्रश्न कोणताही प्रश्न उद्भवत नाही. सर्वच्या सर्व खासदार आमचे माननीय पवार साहेबांच्या पाठीशी आहेत, एवढंच तुम्हाला इथे सांगतो. बाबासाहेबांच्या वक्तव्याला तुम्ही गांभीर्याने घेता किंवा इतर लोक? नाही, काही गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही. पण मी त्यांना जाणीव करून दिली त्यांच्या मुलीबद्दल. तुम्ही कोणत्या पक्षात आहे आणि तुमची मुलगी कोणत्या पक्षात आहे हे तर जगाला माहिती आहे ना. तुम्ही काही खबरदारी घेता का आता हे ज्या पद्धतीने बाबा आत्रामांनी? नाही, काही खबरदारी घ्यायची आवश्यकता नाही. आमचे सर्व खासदार व्यवस्थित आपल्या जागेवर आहेत. त्यांना माहित आहे की आपण पवार साहेबांच्या वर शेवटपर्यंत आपल्याला राहायचं आहे. तुमच्या खासदारांची काही सुनेत्रा पवार किंवा जय पवार यांच्या काही गुप्त भेटी झाल्या असं काही माहिती आहे? कोल्हापूरचे खासदार आमदारांमध्ये पण नाही, असं काही नाही. पुढच्या काळात शरद पवार या सगळ्या खासदारांची काही मीटिंग वगैरे घेतील का, म्हणजे या पार्श्वभूमीवर? अरे आता 10 तारखेला आमचा वर्धापन दिवस झाला ना. किती दिवस झाले? आजची तारीख आहे 19. 9 दिवसापूर्वी आमचा वर्धापन दिवस झाला. सगळे खासदार वर्धापन दिनाच्या निमित्तानं मुंबईला हजर होते. पवार साहेबांची त्यांची भेटी झाल्या. वर्धापन दिनामध्ये अनेकांनी भाषणं केली खासदार साहेबांनी. त्याच्यामुळे अशी कुठेही चर्चा नाही. भाऊ, ओमराजे निंबाळकर यांनी कुठेतरी असं म्हटलं आहे
निकाल आल्यानंतर म्हणजे वडिलांच्या हत्येचा निकाल आल्यानंतर 2 दिवसानंतर मी निर्णय घेईन. याच संदर्भामध्ये तुमचे जे खास मित्र आहेत संजय राऊत यांनी सुद्धा एक खळबळजनक विधान केलं होतं मध्ये पत्रपरिषदेमध्ये. या 2 गोष्टींना काही आपण गांभीर्याने कसं बघतो? ठीक आहे, तर ओमराजे निंबाळकर यांनी काय स्टेटमेंट दिलं आणि त्याच्यावर संजय राऊतजी काय बोलले तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. ते आज ऑपरेशन टायगर खासदार प्रवेश करण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचा महत्वाचा पक्ष म्हणून तुम्हाला काय वाटते? कोणता पक्ष? आज 6 खासदार शिंदे गटात जाण्याच्या तयारीत आहे ना. आज पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. ऑपरेशन टायगर. अच्छा, ऑपरेशन टायगर. ठीक आहे, तर त्यांचीच आता त्यांच्या स्तरावर चर्चा चालू असेल त्यांची. त्या मान्य उद्धवजी ठाकरे किंवा तिथले जे नेते आहेत लोकसभेचे, त्यांनी काहीतरी शिवसेनेची बैठक बोलावली होती. त्याच्यामध्ये 6 खासदार गैरहजर होते, एवढ्या बातम्या आल्या होत्या. आता 6 पैकी खरोखरच किती जाणार हे माहीत पडेल आता. बरं, हे ज्या सगळ्या चर्चा सुरू असताना तुम्हाला वाटतं उद्धव ठाकरेंनी जे काही आवश्यक पावलं उचलायला पाहिजे होती ती उचलली नाही आणि त्याचा फटका त्यांना बसला असावा? असं काही नाही. हे आता 4-5-6 दिवसापूर्वी त्यांनी स्वतः सगळ्या खासदारांची बैठक बोलावली होती. अनेक खासदार त्यात हजर होते, त्यांच्याशी त्यांनी चर्चा केली. पावलं उचलली नाही हे नाही सगळं असं काही नाही. ते माननीय उद्धवजी ठाकरे व्यवस्थित त्यांच्या खासदारांना भेटत राहतात, त्यांचे प्रश्न समजावून घेत राहतात, त्यांना मार्गदर्शन करत राहतात. चला, धन्यवाद. थँक्यू सर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.